Okay, so how are you? I could say I welcome all of you, and as a part of our syllabus, as a part of our unit number 1, in the beginning we have learned properties of water. Now we are going to learn the most important physico-chemical phenomena. Actually, physico-chemical, this is the very important word. कारण ह्या ज्या फिनॉमिना आपण शिकणार आहोत त्या खरं म्हणजे अत्यंत नॅचरल आहेत आणि दे आर बेस्ड ऑन, त्या अवलंबून आहेत मॉलिक्युल्स आणि ॲटम्स आणि पदार्थांच्या नैसर्गिक गुणधर्मांवर. ओके, म्हणजे जसं मी तुम्हाला पाण्याचं गुणधर्म शिकवले आधी, ते केमिकल आणि फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ वॉटर आहे, त्याचा बायोलॉजीचा त्या संदर्भ नाही. पण जेव्हा हे पाणी बायोलॉजिकल सिस्टीममध्ये सॉल्व्हेंट म्हणून वापरलं जातं, त्याच्या त्या प्रॉपर्टीज लिव्हिंग सिस्टीमसाठी किती महत्त्वपूर्ण आहेत. आणि मग जगामध्ये पृथ्वीवर शिवाय ब्रह्मांडात कुठेही पाणी नसल्यामुळे सजीवसृष्टी नाही आहे. म्हणजे पाण्याचा आणि सजीवसृष्टीचा संबंध या निमित्ताने आपल्याला समजतो. प्लांट वॉटर रिलेशनशिप असं म्हणताना खरं म्हणजे आपण वॉटर लिव्हिंग रिलेशनशिप हे शिकतो आहे. फक्त आपण बॉटनी शिकतो आहे म्हणून प्लांटच्या संदर्भातला तो कॉन्टेक्स्ट संदर्भ आपण सांगतो. पण वनस्पतींमध्ये, प्राण्यांमध्ये, सजीवांमध्ये, अगदी सूक्ष्मजीवांमध्ये सुद्धा हे जे पाणी आहे आणि जे पदार्थ आहेत त्या सगळ्या पदार्थांचं पाण्याचं चलनवलन, ट्रान्सपोर्ट आहे ना, इनसाईड आणि आउटसाईड विदिन द बॉडी, हे सगळं कसं घडतं ते फार इंटरेस्टिंग आहे. आणि त्यासाठी कुठलाही बायोलॉजिकल फिनॉमिना नाही, तर त्यासाठी फिजिको केमिकल फिनॉमिना रिस्पॉन्सिबल आहे. फिजिको केमिकल इंटरेस्टिंग आहे. म्हणजे केमिकल म्हणजे लक्षात घ्या, इव्हॉल्युशनच्या सगळ्या पहिल्या प्रक्रियेमध्ये आधी या पृथ्वीवर ॲटम्स निर्माण झाले पदार्थांचे, आणि ॲटम्सचा अभ्यास म्हणजे फिजिक्सचा अभ्यास. ॲटम्सपासून मॉलिक्यूल, कंपाऊंड, सबस्टन्सेस निर्माण झाले, यांच्या प्रॉपर्टीचा अभ्यास म्हणजे केमिस्ट्रीचा अभ्यास. आणि यांच्या संयुक्तिक प्रयत्नांना कधीतरी सायटोप्लाझम निर्माण झालं, प्रोटोप्लाझम निर्माण झालं, आणि त्या प्रोटोप्लाझममध्ये जीव निर्माण झाला, मग तिथून सजीवसृष्टी निर्माण झाली. मग ह्या कोणत्या फिनॉमिना आहेत ज्या या सजीवांच्या शरीरामधल्या फिजिओलॉजीला, मेटाबॉलिझमला, चयापचयाच्या प्रक्रियांना मदत करतात, त्यांचा अभ्यास आपण या टॉपिकमध्ये करणार. तुम्हाला माहीत आहे की आपण प्लांट सेल आणि ॲनिमल सेलचा विचार केला तर सगळ्यात महत्त्वाचा फरक आपल्याला दिसेल की प्लांट सेलमध्ये बाहेरच्या बाजूनी अशी रिजिड सेल वॉल आहे, आणि त्या रिजिड सेल वॉलच्या मध्ये प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे. बरोबर आहे. आता खरं म्हणजे रिजिड सेल वॉल असल्यामुळे प्लांट सेलला एक विशिष्ट आकार आहे ॲनिमल सेलच्या तुलनेमध्ये, परंतु त्याच्याचमुळे त्याची एक विशिष्ट प्रॉपर्टी पण डिसाईड होतं. त्याचबरोबर त्याच्या आतल्या बाजूनी प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे. आपली रचना आपण विसरायची नाही. प्लाझ्मा मेम्ब्रेन इज प्रेस्ड अगेन्स्ट द सेल वॉल, पण प्लाझ्मा मेम्ब्रेन लिपोप्रोटीनिशियस आहे. त्याच्यानंतर प्लांट सेलचं अजून एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे त्याच्यामध्ये एक भला मोठा सेंट्रल व्हॅक्यूल आहे. भला मोठा, अगदी भला मोठा, 70 ते 80% कधी कधी तो जागा व्यापतो. आणि याच्यामुळे मग एका कोपऱ्यामध्ये ढकलल्या गेलेला न्यूक्लियस असा, म्हणजे न्यूक्लियस इसेंट्रिक आहे. आणि या व्हॅक्युअलमध्ये काय आहे तर सेल सॅप आहे. सेल सॅप म्हणजे वॉटर मिक्स विथ द साल्ट, शुगर्स आहे ना, रिझर्व फूड कंपाऊंड्स, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे पिगमेंट्स, आणि त्यामुळे याला आपण सेल सॅप म्हणतो. आणि मग याच्या भोवती जे आहे सगळं ते काय आहे, याच्या भोवती असणारं सगळं मटेरियल काय आहे तर ते आहे, आपण जर विचार केला तर ते आहे सायटोप्लाझम. इकडे सगळं सायटोप्लाझम इथे हे दिसतं. ही सेलची रचना आपण विसरायचीच नाही, कारण सेलची रचना समजल्याशिवाय आपल्याला हे सगळं काही समजणार नाही, म्हणून आपण ते समजून घेऊ. त्यामुळे प्लांट सेल इज कॅरेक्टराइज बाय प्रेझेन्स ऑफ रिजिड बट परमिएबल सेल वॉल. आता ही परमिएबल काय आहे ते आपण पुढे पाहणार. इनसाइड द सेल वॉल देर इज प्रेझेंट अँड युनिव्हर्सल लिपोप्रोटीनिशियस फ्लेक्झिबल पण सेमी परमेबल मेम्ब्रेन. आला का प्रॉब्लेम? आता सेमी परमेबल म्हणजे काय, आणि याच सेमी परमेबल मेम्ब्रेनच्या कॅपॅसिटीमुळे मित्रांनो आपला सेल आणि सेलमध्ये होणाऱ्या फिनॉमिना डिपेंड करतात. फार इंटरेस्टिंग आहे. आपण जर तुम्हाला प्रॅक्टिकल आपण घेऊयात पोटॅटो ऑस्मोमीटरचं, त्यामध्ये मी मुलांना नेहमी एक सांगत असतो इंटरेस्टिंग, बरं का, फार मजेदार. तुम्ही कदाचित तुम्हाला शालेय विद्यार्थी जीवनामध्ये तुम्ही शिकले असाल की समजा आपण एखादा पोटॅटो ऑस्मोस्कोप तयार केला, म्हणजे बाहेरच्या बाजूने पोटॅटोचं पील काढून टाकायचं, मधल्या बाजूनी त्या पोटॅटोच्या मध्ये असा एक खड्डा तयार करायचा, वेल त्याला म्हणतात, ठीक आहे. आणि या पोटॅटोला आपण समजा एका बिकरमध्ये असं ठेवलं ज्याच्यामध्ये पाणी आहे, ओके, दिस अमाऊंट ऑफ पाणी आहे, आणि मध्ये जर आपण साल्ट सोल्युशन घेतलं, ओके, आपण जरा वेगळ्या रंगाने दाखवूयात. समजा मधल्या बाजूने मी कॉन्सन्ट्रेटेड साल्ट सोल्युशन त्याच्यामध्ये असं टाकलं आणि त्याला पिन मार्क केली याची, आणि हे पोटॅटो ऑस्मोस्कोपला काही वेळासाठी राहू दिलं तर काय दिसेल तुम्हाला माहिती आहे का?
ऑस्मॉसिस घडलेलं दिसेल आणि पाणी बाहेरून आतमध्ये गेलेलं दिसेल आणि त्यामुळे आतली लेवल जी आहे पाण्याची वाढलेली दिसेल. म्हणजे पाणी बाहेरून आतमध्ये जातं एका विशिष्ट खेचण्याच्या सक्शन फोर्समुळे, प्रेशरमुळे, आणि हा तयार होतो ऑस्मॉसिस नावाच्या प्रक्रियेमुळे. पण ऑस्मॉसिस होण्यासाठी हे जे दोन सोल्युशन्स आहेत, ज्याला आपण हायपरटॉनिक आणि हायपोटॉनिक सोल्युशन म्हणतो, त्याला सेपरेट करणारी एक सेमी परमेबल मेम्ब्रेन लागते. आणि इथे प्लांट सेलमध्ये, ॲनिमल सेलमध्येही प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या ज्या ॲब्झॉर्प्शनच्या प्रक्रिया घडतात, ज्या ट्रान्सपोर्टच्या प्रक्रिया घडतात, त्याचा संबंध या प्लाझ्मा मेम्ब्रेनशी आहे. त्यामुळे द एंट्री अँड एक्झिट ऑफ सबस्टन्सेस इन द लिव्हिंग सेल्स डिपेंड अपॉन द प्रॉपर्टीज ऑफ दिस मेम्ब्रेन्स. मग ती कॅप्सूल असेल, सेल वॉल असेल, प्लाझ्मा मेम्ब्रेन असेल. एवढंच नाही तर प्रत्येक सेलमध्ये सुद्धा, आता मी एक चित्र काढलं होतं तुमच्यासमोर, तर त्या व्हॅक्युलच्या भोवती सुद्धा एक मेम्ब्रेन आहे, त्याचं नाव आहे टोनोप्लास्ट. आणि टोनोप्लास्टसुद्धा सेमी परमेबल आहे. सेमी परमेबलचा अर्थ विशिष्ट पदार्थांनाच आत आणि बाहेर जाऊ देणारी. एवढंच नाही तर मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनेल जसे इंटरप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे, गॉल्गी कॉम्प्लेक्स आहे, मायटोकॉन्ड्रिया आहे, क्लोरोप्लास्ट आहे, यांच्या भोवती सुद्धा विशिष्ट प्रकारची लिपोप्रोटिनिशियस मेम्ब्रेन आहे. आणि म्हणून त्या सेल ऑर्गॅनलमधले पदार्थ तयार जे होतात ते बाहेर पडताना किंवा बाहेरून पदार्थ आतमध्ये घेताना या मेम्ब्रेनच्या ह्या प्रॉपर्टी आपल्याला समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. ओके, मग आता हे काय आहे परमेबल, सेमी परमेबल, नॉन परमेबल? तर आपण समजून घेतलं पाहिजे की परमेबलचा अर्थ आपल्या भाषेमध्ये सांगायचं म्हणजे जर सच्छिद्र किंवा द थिंग्स दॅट अलाउज एनी थिंग्स टू एंटर इनसाइड. ओके, उदाहरणार्थ आपण आपल्या घरचं उदाहरण जर घेतलं तर आपल्या असं लक्षात येईल की आपण समजा कापड घेतलं आणि कापडाने आपण पाणी गाळायचा प्रयत्न केला तर ते पाणी थांबेल का? नाही, कारण पाण्यासाठी ते कापड परमेबल म्हणजे दॅट क्लॉथ अलाउज, त्याच्यामध्ये इतकी छिद्र आहेत की त्यामुळे क्लॉथ अलाउज ऑल द सॉल्वेंट टू पास थ्रू. ठीक आहे, पण आपण त्यामध्ये चहा गाळला त्या कापडाने, तर काय दिसेल तुम्हाला? ते चहाची पत्तीवर राहते पण खालच्या बाजूचं लिक्विड त्यातनं खाली जातो. म्हणजे आता हे मेम्ब्रेन पाण्यासाठी परमेबल आहे पण तो चहासाठी मात्र इम्परमेबल आहे. आलं का लक्षात? या पद्धतीने आपण बायोलॉजिकल सिस्टीमचा आपण विचार केला तर आपल्या असं लक्षात येईल की परमेबिलिटीचा अर्थ असा आहे की परमेबिलिटी मीन्स अन ॲबिलिटी ऑफ एनी कवरिंग. मग ती सेल वॉल असेल, प्लाझ्मा मेम्ब्रेन असेल किंवा त्याच्याभोवती क्युटिकल असेल. तुम्हाला माहिती आहे की प्लांटच्या शरीराच्या एरियल पार्ट्सवर क्युटिकल नावाचं एक वॅक्सी कोटिंग असतं, ते पण असेल, किंवा मधलं टोनोप्लास्ट असेल है ना. हे सगळे मेम्ब्रेन जे आहेत त्यांची ॲबिलिटी ज्यामुळे पदार्थांना ते आत किंवा बाहेर जाऊ देतात. द परमेबिलिटी इज अन ॲबिलिटी ऑफ एनी कवरिंग or that membrane that allows the materials to move in and out. Okay, permeability of the membrane is influenced by, पण ह्या परमेबिलिटीवर अनेक गोष्टींचा परिणाम होत असतो. त्याच्यामध्ये टेम्परेचर आहे, फार महत्त्वाचं आहे ना, समजून घ्यावं लागेल आपल्याला. तुम्हाला माहिती आहे की समजा आपण काढा करताना पदार्थ उकळून घेतो, त्याचं कारण काय? उकळून घेतल्यामुळे त्या वनस्पतींच्या पेशींमध्ये अडकलेले जे मूलद्रव्य आहेत, जे औषधी गुणधर्म असणारे द्रव्य आहेत, ते आपण उकळल्यामुळे त्याची परमेबिलिटी संपून जाते आणि त्या पेशींमधनं बाहेर येतात, त्या पाण्यामध्ये येतात. हे साधं तत्व आपण त्याच्यासाठी वापरतो. या संदर्भातले प्रॅक्टिकल्स पण आपण करणार असतो पुढच्या टप्प्यामध्ये. त्यामुळे परमेबिलिटी जी आहे एखाद्या मेम्ब्रेनची, नॅचरल मेम्ब्रेनची, ती टेम्परेचरवर डिपेंड आहे. त्यानंतर pHवर डिपेंड आहे, म्हणजे ॲसिडिक आहे की अल्कलाईन मीडियम त्यावर डिपेंड आहे. त्यानंतर सोल्युशनचं आयोनिक कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्वंट, मॉलिक्यूलचे साईज जे इकडून तिकडे जाणार आहेत, आणि नेचर ऑफ द मेम्ब्रेन आणि कुठल्या प्रकारची मेम्ब्रेन आहे, या सगळ्या गोष्टींवर परमेबिलिटी नावाची प्रक्रिया डिपेंड आहे. आणि याच परमेबिलिटीचा अभ्यास आपण या टप्प्यामध्ये करणार आहोत. ठीक आहे, आता कुठल्या प्रकारचे मेम्ब्रेन्स आहेत? ओके, तर आता पहिल्यांदा मी तुमच्यासमोर इथे एक सेल वॉल दाखवली आहे. तुम्ही जर पाहत असेल तर बघा, एक सेल दाखवली आहे मी, आणि त्या सेलमध्ये मित्रांनो आपल्याला जर या बाजूचं आपण पाहिलं तर तुम्हाला मी दाखवतो इकडे. ही जी आहे ही दोन पेशी एकमेकांना चिकटलेल्या आहेत. ओके, या ठिकाणी दोन पेशी, आणि ही जी मधली काळ्या रंगाची रेष आहे ना, ती काळ्या रंगाची रेष म्हणजे ही जी रेष आहे, ही रेष म्हणजे दोन पेशींना चिकटवणारा तो कॅल्शियम पेक्टेट नावाचा मधला पार्ट आहे. ओके, त्याला आपण कॅल्शियम पेक्टेट असं म्हणतो. ओके, प्रायमरी आणि सेकंडरी वॉल आणि त्याच्या मागच्या बाहेरच्या बाजूनी अशा प्रकारे दोन सेलला चिकटवणारा पदार्थ असतो, कॅल्शियम पेक्टेट त्याला आपण म्हणतो. मग कॅल्शियम पेक्टेट दोन सेलला चिकटवणारी, मग त्यानंतर प्रायमरी वॉल, त्यानंतर मग सेकंडरी वॉल, आणि मग त्याच्यामध्ये प्लाझ्मा मेम्ब्रेन. प्लांट सेलची अशीच रचना असते. ओके, त्यानंतर मग प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या मध्ये सायटोप्लाझम,
त्यानंतर तुम्हाला जर दिसत असेल तर बघा या ठिकाणी हा भला मोठा इथे मोठा दिसतो हा व्हॅक्यूल आहे, बाजूने गेलेला न्यूक्लियस आहे है ना. या ठिकाणी तुम्हाला जो दिसतो हा एवढा मोठा तो काय आहे, व्हॅक्यूल आहे आणि त्याच्यामुळे बाजूला गेलेला न्यूक्लियस तुम्हाला दिसतो आहे. ही प्लांटची रचना आहे, प्लांट सेलची रचना आहे. हे आपल्याला समजून घ्यावं लागेल की एखाद्या प्लांटच्या सेलमध्ये एखादा पदार्थामध्ये जाईल तेव्हा तो काय काय करेल, एका पेशीतनं दुसऱ्या पेशीमध्ये जाताना तो यामधल्या सिमेंटिंग मटेरियलला क्रॉस करेल, मग प्रायमरी सेल वॉल, सेकंडरी सेल वॉल, प्लाझ्मा मेम्ब्रेन आणि मग ते सायटोप्लाझममध्ये मटेरियल. पण त्यातून समजा पुन्हा त्याला व्हॅक्यूलमध्ये जायचं असेल तर पुन्हा व्हॅक्यूलची टोनोप्लास्ट मेम्ब्रेन क्रॉस करावं लागेल. त्याचप्रमाणे व्हॅक्यूलमध्ये साठवलेले पदार्थ जर या सेलला बाहेर टाकायचे, सिक्रीट करायचे असेल तर मग व्हॅक्यूलमधनं टोनोप्लाझम, मग सायटोप्लाझम, मग प्लाझ्मा मेम्ब्रेन, मग सेकंडरी वॉल, मग प्रायमरी वॉल आणि मग हे सिमेंटिंग मटेरियल या सगळ्या लेयर्सना त्याला क्रॉस करावं लागेल आणि मगच तो पदार्थ पुढे जाईल. आणि म्हणून वनस्पतींमधल्या पेशींमध्ये होणारे हे जे वहन आहेत हे समजून घ्यायचं असेल आपल्याला, तर म्हणून आपल्याला या पद्धतीने आता वेगवेगळ्या प्रकारचे मेम्ब्रेन्स, त्यांच्या प्रॉपर्टीज समजून घेणं गरजेचं ठरतं. ठीक आहे. सो डिपेंडिंग अपॉन दिस प्रॉपर्टीज, हे जे मेम्ब्रेन्स आहेत त्यांना आपण साधारणपणे 3 प्रकारच्या कॅटेगरीमध्ये डिवाईड करतो. कोणत्या कोणत्या 3 कॅटेगरीज आहेत त्या तुम्ही समजून घ्या. एक आहे परमिएबल मेम्ब्रेन. आता परमिएबल कोणाला म्हणायचं आपण? ऑफकोर्स द मेम्ब्रेन दॅट अलाउज द पॅसेज ऑफ सॉल्व्हेंट ॲज वेल ॲज सॉलिड मॉलिक्यूल, म्हणजे जवळपास सगळ्याच पदार्थांना आत किंवा बाहेर जाऊ देण्याची कॅपॅसिटी, कॅरेक्टर असणारा जो मेम्ब्रेन आहे त्याला आपण म्हणतो परमिएबल मेम्ब्रेन. ओके. आणि सच मेम्ब्रेन इज कॉल्ड ॲज परमिएबल मेम्ब्रेन. थोडंसं स्पेलिंग मिस्टेक घाईत झालेत माझ्याकडनं, आपण थोडे समजून घेऊ. आता सेल वॉल जी आहे प्लांट सेलमधली ती परमिएबल अशा प्रकारची मेम्ब्रेन आहे आणि ती अनेक पदार्थांना म्हणजे सॉल्व्हेंटला पण जाऊ देतं, सोल्युशनला पण जाऊ देतं, सोल्यूटला पण जाऊ देतं आणि म्हणून सेल वॉल ही परमिएबल मेम्ब्रेन आहे. आणि जशी परमिएबल आहे तशी त्याच्या उलटी अगदी कोणती आहे, इम्परमिएबल मेम्ब्रेन आहे. इम्परमिएबल म्हणजे जी जाऊ देत नाही. आणि अशी कोणती मेम्ब्रेन आहे किंवा लेअर आहे, तर आपल्या सगळ्यांना माहीत आहे की जे टेरेस्ट्रियल प्लांट्स आहेत, जमिनीवरचे प्लांट्स, ॲक्वॅटिक प्लांट नाही, ॲक्वॅटिक प्लांटमध्ये क्युटिकल नसतं, पण टेरेस्ट्रियल प्लांटच्या सर्व एरियल पार्ट्सवर एक वॅक्सी कोटिंग असतं, त्याला क्युटिकल आपण म्हणतो. तेही जर झिरोपेटिक प्लांट असेल तर ते क्युटिकल खूप जाड असतं. आता यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की क्युटिकल इज अ लेअर मेड अप ऑफ वॅक्सी सबस्टन्सेस टू प्रिव्हेंट एक्स्ट्रा लॉस ऑफ वॉटर है ना फ्रॉम द प्लांट्स. पाणी झाडातनं जर मोठ्या प्रमाणात एरियल पार्ट्समधून बाहेर पडलं तर झाड लगेच विल्टिंग होऊन मरून जातील. तसं होऊ नये म्हणून क्युटिकल असतं. पण हे क्युटिकल जे आहे ते मात्र इम्परमेबल मेम्ब्रेन आहे, ते कुठल्याच पदार्थांना मध्ये जाऊ देत नाही आणि आउटसाईडला पण येऊ देत नाही. आणि म्हणूनच जर एक्सचेंज ऑफ गॅसेस करायचं असेल वनस्पतींना तर क्युटिकल अडथळा ठरू शकतं, म्हणून वनस्पतींनी स्टोमॅटा निर्माण केले आहे ना. आणि म्हणून स्टोमॅटामधनं मग एक्सचेंज ऑफ गॅस होतो, पण उरलेल्या झाडाच्या भागामधनं ते काही होत नाही. पण या 2 मेम्ब्रेन नंतर एक अत्यंत महत्त्वाची मेम्ब्रेन आपल्याला इथे पाहायची आहे, जे तुम्हाला या ठिकाणी दिसतंय. तुम्हाला काय दिसते बघा की ही आहे प्लाझ्मा मेम्ब्रेन. एकचं मॉडेल आहे प्लाझ्मा मेम्ब्रेनचं. आणि तुम्हाला मी नेहमी सांगितलं की प्लाझ्मा मेम्ब्रेन समजून घेणं फिजिओलॉजीच्या विद्यार्थ्यांना अत्यंत गरजेचं आहे. खरं म्हणजे याला युनिट मेम्ब्रेन असं म्हणतात. आणि याच साधारणपणे स्ट्रक्चरल अरेंजमेंटच्या मेम्ब्रेन्स आपल्या सेलमधल्या सगळ्या सेल ऑर्गॅनेलच्या भोवती असतात. मायटोकॉन्ड्रिया भोवती, क्लोरोप्लास्ट भोवती, न्यूक्लियस भोवती, त्याच्यानंतर व्हॅक्यूल भोवती, टोनोप्लास्ट भोवती. आणि म्हणून याचं कॅरेक्टर आपण समजून घेतलं की आपल्याला त्या सेल ऑर्गॅनेलमध्ये पदार्थांचे ट्रान्सपोर्ट कसे होतात हे आपल्याला कळेल. काय दिसतं तुम्हाला असं दिसतं की वरच्या आणि खालच्या बाजूने पिवळ्या रंगाचे गोल दिसतात. ते जे 2 आहेत ना, खाली आणि वर 2 लेयर्स, ते लिपिडचे आहे. त्याला बाय लिपिड लेअर असं आपण म्हणतो किंवा लिपिड बायलेअर असं आपण म्हणतो. प्लाझ्मा मेम्ब्रेन इज मेड अप ऑफ लिपिड बायलेअर. आणि त्या लिपिड्समध्ये मध्ये कुठे कुठे तुम्हाला दिसत आहेत बघा पेरिफेरल प्रोटीन. बघा या ठिकाणी दिसत आहे तुम्हाला. पेरिफेरल म्हणजे बाजूबाजूला लागणारे प्रोटीन्स, पेरिफेरल प्रोटीन. काही ग्लोब्युलर प्रोटीन आहेत, काही ग्लायको प्रोटीन म्हणजे प्रोटीन अधिक त्याला लागणारे कार्बोहायड्रेट, अशी कॉम्प्लेक्स. पण काही प्रोटीन खालपासून वरपर्यंत आहेत, त्याला त्यांनी इंटिग्रल प्रोटीन असं म्हटलं आहे. बघा तुम्हाला निळ्या रंगाचे काही प्रोटीन या ठिकाणी दिसतात, इंटिग्रल प्रोटीन दिसतात तुम्हाला हे. पण काही प्रोटीन मात्र इथं जे दिसतोय तुम्हाला तो मध्ये एक चॅनल तयार करतोय. इथे दिसतोय तुम्हाला मध्ये, त्याच्यामध्ये एक प्रकारचं ट्रान्सपोर्ट सिस्टीमची व्यवस्था आहे. आणि या चॅनल प्रोटीनच्या मदतीनं काही पदार्थ जाऊ देतात, काही जातात. पण लक्षात घ्या प्रोटीन हायड्रोफिलिक आहेत. हायड्रोफिलिक म्हणजे पाण्याला प्रेम करणारे, पाण्याला स्वतःकडे खिचून घेणारे. आणि हा जो फॅटी लेअर आहे, लिपिड लेअर आहे, तो मात्र हायड्रोफॉबिक आहे, तो पाण्याला दूर ढकलतो. म्हणजे बघा लिपोप्रोटीनिशियस नेचर या मेम्ब्रेनचं असं आहे की
त्यातला बराचसा भाग हा पाण्याला जवळ पण येऊ देत नाही, पण तो काही भाग मात्र बरोबर त्याच्या चॅनल सिस्टीममधनं काही विशिष्ट पदार्थांना आणि पाण्याला मध्ये जाऊ देतं. या पद्धतीने अतिशय महत्त्वपूर्ण कॅरेक्टर या मेम्ब्रेनचा आहे, त्याला आपण म्हणतो सेमी परमेबल मेम्ब्रेन. किंवा खरं म्हणजे आपण त्याला काय म्हणतो माहिती आहे का, सेमी परमेबल म्हणजे आपल्या भाषेमध्ये सांगायचं तर काही विशिष्ट पदार्थांना मध्ये जाऊ देणारी पण काही विशिष्ट पदार्थांना टाळणारी अशा प्रकारची मेम्ब्रेन, त्याला म्हणायचं सेमी परमेबल मेम्ब्रेन. खरं म्हणजे एखादी मेम्ब्रेन आयडियली सेमी परमेबल नसते, म्हणून त्याला आपण एक शब्द वापरतो डिफरन्शियली परमिएबल मेम्ब्रेन. ओके, डिफरन्शियली परमिएबल मेम्ब्रेन. तर डिफरन्शियलीचा अर्थ काय माहिती आहे मित्रांनो, की विशिष्ट डिफरन्शिएट करते. त्या मेम्ब्रेनच्या बाहेर जे पदार्थ आहेत रांगेत उभे आहेत असं आपण समजूयात, त्यातले काहीच पदार्थ मध्ये जाऊ देते, काहींना जाऊ देत नाही, म्हणून डिफरन्शिएट करते पॅसेजसाठी, म्हणून त्याला म्हणायचं डिफरन्शियली परमेबल मेम्ब्रेन. व्हेन ए मेम्ब्रेन अलाउज द मुवमेंट ऑफ ऑर पॅसेज ऑफ सम स्पेसिफिक सबस्टन्सेस बट चेक्स, ते चिक झालं, चेक्स द अदर्स, दॅट इज कॉल्ड ॲज सेमी परमेबल मेम्ब्रेन. काही विशिष्ट पदार्थांमध्ये जाऊ देते पण बाकीच्यांना मात्र चेक करते. Some membrane differentiate between the molecules that enters and therefore it is also called as differentially permeable membrane. For example, egg membrane किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेन. एक म्हणजे अंड्याच्या कवचाच्या मध्ये जी कवरिंग आहे ती, बरं का, बाहेरचं अंड्याचं जे कवच आहे ते बाहेरचं शेल त्याला आपण म्हणतो शेल, ते इम्परमिएबल आहे, परंतु त्याच्यामध्ये मात्र जी प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे ती मात्र सेमी परमेबल आहे. सेमी परमेबल नेचर ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन डिटरमाइन्स द प्रॉपर्टीज ऑफ द लिव्हिंग सिस्टीम. हे फार महत्त्वाचं आहे आणि म्हणून या सगळ्या मेम्ब्रेनमधलं सगळ्यात महत्त्वाचं मेम्ब्रेन कोणतं आपल्या दृष्टीने आहे तर ते आहे सेमी परमेबल मेम्ब्रेन, प्लाझ्मा मेम्ब्रेन. त्याची नेचर ही डायग्राम आपल्या डोळ्यासमोर नेहमी उभी राहिली पाहिजे. ही जे सेमी परमेबल प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे, ओके, ही ॲनिमल सेलची तर सगळ्यात बाहेरची लेअर आहे. त्याच्यामुळे ॲनिमल सेलच्या बहुतांश कॅरेक्टर्स, प्रॉपर्टीज, तुमच्याही बॉडीमधल्या सेलच्या आणि टिश्यूच्या प्रॉपर्टीज मित्रांनो या प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या नेचरवर डिपेंड आहे. त्यातही प्रत्येक टिश्यूच्या सेलची प्लाझ्मा मेम्ब्रेन फार वेगळी आहे. त्याच्यावर काही विशिष्ट कॅरियर प्रोटीन असतात आणि त्या कॅरियर प्रोटीनमुळे ते कोणते पदार्थामध्ये घेतात आणि नाही जाऊ देत हे त्याच्यावर डिपेंड असतं. म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला माहिती आहे की समजा तुमचं डोकं दुखलं तर तुम्ही डिस्प्रिन घेता, पण पाय मात्र मसल जर दुखलं तर तुम्ही आयबुप्रोफेन घेता. आता दोन्ही पेन किलर आहेत, पण तो जो ॲस्पिरिन आहे तो पदार्थ सॅलिसिलिक ॲसिड जो आहे तो तुमच्या ब्रेनच्या सेलच्या वर असणारे प्लाझ्मा मेम्ब्रेनचे कॅरियर बरोबर पिकअप करतात आणि त्यांना मध्ये जाऊ देतात. आणि म्हणून परिणामकारकपणे डोकंदुखी कमी करायचं तुम्हाला ॲस्पिरिन वापरावं लागते. पण आयबुप्रोफिन है ना किंवा कॉम्बिफ्लॅम जर आपण घेतले तर बरोबर मसल दुखणं कमी होतं, कारण मसल सेल जे आहेत आपले स्ट्रायटेड मसल त्याच्या सेलवरचे जे कॅरियर्स आहेत त्याच्या प्लाझ्मा मेम्ब्रेनवरचे ते कॅरियर बरोबर त्या पदार्थांमध्ये जाऊ देतात. त्याच्यामुळे आपल्या शरीरातल्या विविध प्रकारच्या सेल्स, त्यापासून बनलेले टिश्यूज आणि त्या टिश्यूचे जे सेल आहेत त्यांच्यावर प्लाझ्मा मेम्ब्रेनवर जे कॅरियर्स प्रोटीन असतात किंवा कॅरियर्स असतात ते काही विशिष्ट पदार्थांमध्ये जाऊ देतात, सर्वांना जाऊ देत नाहीत आणि म्हणून त्यांना आपण डिफरन्शियली परमेबल मेम्ब्रेन म्हणतो. आणि याच सगळ्या प्रॉपर्टीमुळे मित्रांनो ही मेम्ब्रेन आपल्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची होते. आता मेकॅनिझम ऑफ ट्रान्सपोर्ट अक्रॉस द मेम्ब्रेन ह्या गोष्टी आपण आता शिकणार आहोत. तर तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर द्यावं लागेल की हाऊ डज द मुवमेंट ऑफ सबस्टन्सेस टेक्स प्लेस इन टू द सेल अँड हाऊ डज द मुवमेंट ऑफ द सबस्टन्सेस टेक्स प्लेस आउटसाइड द सेल. हां, मध्ये येण्याची वेगळी मेकॅनिझम, बाहेर जाण्याची वेगळी मेकॅनिझम किंवा समान मेकॅनिझम आहे का? नंबर एक. त्यातही युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम जर असतील, अमिबा आहे, बॅक्टेरिया आहे, त्यांच्यामध्ये काय घडतं? मल्टीसेल्युलर जे असतील प्लांटसारखे किंवा फंजायसारखे ज्यांच्यामध्ये सेल वॉल आहे त्यांच्यामध्ये काय घडतं? आणि ॲनिमल जे आहेत सगळे ज्यांच्या सेलमध्ये सेल वॉलच नाही आहे, सगळ्यात भोवती प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे, त्यांच्यामध्ये कशा प्रकारच्या मेकॅनिझम घडतात या संदर्भातला अभ्यास आपल्याला या पार्टमध्ये करायचा असतो. पण ज्या 4 फिजिको बायोकेमिकल फिनॉमिनॉन, बघा मी मुद्दाम बायो शब्द घातला पण ते खरं म्हणजे ते फिजिको केमिकल फिनॉमिनॉन आहेत खरं सांगायचं म्हणजे, आणि पदार्थांच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीजवर त्या डिपेंड करतात. जसं आपण सुरुवातीला पाण्याची एक महत्त्वाची प्रॉपर्टी शिकलो, कोएझिव्ह अँड अडेझिव्ह प्रॉपर्टीज ऑफ द वॉटर, सरफेस टेन्शन ऑफ द वॉटर. आता कोएझिव्ह म्हणजे इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द मॉलिक्युल ऑफ द वॉटर. तो इतका प्रचंड असतो की त्याच्यामुळे त्या पाण्याचा प्रवाह कंटिन्युअसली होत असतो जर तुम्ही पाहिलं तर. आणि फोर्स ऑफ अडेजन म्हणजे त्या पाण्याचं अट्रॅक्शन नेहमी इतर पदार्थांशी पण तेवढं स्ट्रॉंग असतं. आणि म्हणून समजा आपण एखादा पाण्याचा कागदाचा चिपटा तयार केला आणि पाण्यात बुडवला, त्याच्यामध्ये पाणी वर 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 जाताना तुम्हाला दिसतं. किंवा वात आहे, वात समजा कापसाची वात आपण तयार केली आणि ते पाण्यात एक टोक त्याचं बुडवलं तर ग्रॅव्हिटीच्या विरुद्ध दिशेने देखील पाणी वर 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 चढतं. आता हे पाणी वर चढण्याची प्रक्रिया इतर बायोलॉजिकल सिस्टीम काहीच नाही आहे का? काहीच नाही. पण तरी पाणी वर का चढलं बाबा?
त्याच्या मागे असतात ह्या सगळ्या अत्यंत महत्त्वपूर्ण प्रक्रिया, त्यांचा अभ्यास आपण करणार आहोत. त्यातली सगळ्यात पहिली महत्त्वाची प्रक्रिया डिफ्युजन. आणि डिफ्युजन आपल्याला समजलं तर मग आपल्याला समजणार आहे ऑस्मॉसिस, मग आपल्याला समजेल प्लाझ्मोलिसिस. आणि मग अजून एक बॉटनीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण प्रक्रिया, ज्याबद्दल बऱ्याचदा आपण अनभिज्ञ असतो, आपल्याला बऱ्याचदा त्याबद्दल फारशी माहिती नसते, तुकडी माहिती असते, पण ती प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे, त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत, ती म्हणजे इम्बिबिशन. ओके, तर मग आपण आता जो आपल्याकडे वेळ आहे त्याच्याप्रमाणे किती वाजेपर्यंत पिरियड आहे आपला? 12 वाजेपर्यंत आहे ना. नाही, अजून एक 5-10 मिनटं आहेत. आपण त्या 5 मिनटामध्ये डिफ्युजन नावाची प्रक्रिया काय आहे त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. डिफ्युजन. ओके, सांगता येईल तुम्हाला तुमच्यापैकी काही लोकांना डिफ्युजन काय आहे ते सांगता येईल? व्हेरी गुड. मला वाटते शुभम पाठक बोलतोय ना. क्या बात आहे, छान. मी शुभम असं नाव सांगायचं म्हणजे मला आवाजावरून काही फारसं ओळखता येणार नाही. ओके, मग आता आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा डिफ्युजन घडतं आपल्या आजूबाजूला. मित्रांनो लक्षात घ्या, मी पहिल्यांदा तुम्हाला उदाहरण सांगेल आणि मग तुम्हाला समजावून सांगेल की इट इज द प्रोसेस ऑफ डिफ्युजन बाय विच यू आर ॲक्च्युली डिफ्युजिंग, किंवा आपण आपल्या भाषेत म्हणू इम्बायबिंग किंवा ॲब्झॉर्बिंग ऑक्सिजन फ्रॉम द एअर इन टू युअर ब्लड. होतं काय, जेव्हा तुम्ही हवामध्ये घेता श्वसनाच्या माध्यमातून तुमच्या लंग्समध्ये, लंग्सचे जे टोकावरचे बल्ब लाईक किंवा बलून लाईक ॲल्व्हिओलाय आहेत त्याच्यामध्ये ती हवा भरली जाते आणि त्या बलून लाईक ॲल्व्हिओलायवर मोठ्या प्रमाणात नेटवर्क आहे कॅपिलरीज. ओके, आणि मग त्या बलूनमधल्या ॲल्व्हिओलायमध्ये हवा जी आहे त्यात ऑक्सिजनचं प्रमाण जास्त आहे आणि तुमच्या त्या ब्लड कॅपिलरीजमधल्या ब्लडमध्ये मात्र ऑक्सिजनचं प्रमाण कमी आहे. आणि म्हणून ऑक्सिजन जिथे जास्त आहे तिथून ऑक्सिजन जिथे कमी आहे तिथे दोन्ही त्या इपिथिलियल वॉलला भेदून ऑक्सिजन मध्ये जातो. याला आपण म्हणतो डिफ्युजन. म्हणजे आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजन रक्तामध्ये घुसण्याची प्रक्रिया लंग्समध्ये घडते, ती डिफ्युजन आहे. बरोबर आहे. त्याचबरोबर आईने कोपऱ्यामध्ये लावलेली उदबत्ती असेल, त्याचा सुगंध दरवळतो सगळ्या ठिकाणी, दूर कुठेतरी कुत्रा मरून पडला आहे त्याचा वास किंवा घाण वास आपल्याला येतो आहे, हे पण आपल्याला डिफ्युजनमुळे शक्य होतं. आणि म्हणून डिफ्युजन ही अत्यंत महत्त्वाची एक प्रक्रिया आहे, ती आपल्याला समजून घ्यावी लागेल. आणि ती काय आहे मग? मी नेहमी तिची डेफिनेशन सांगताना 3-4 मुद्दे त्यात तुम्हाला सांगतो, हे तुम्ही पण समजून घ्या की ॲक्च्युली डिफ्युजन इज ए नॅचरल, स्पॉन्टेनियस अँड कंटिन्युअस मुवमेंट ऑफ मॉलिक्युल्स और ॲटम्स और आयन्स ऑफ द सबस्टन्स, पदार्थांचे, मग सॉलिड लिक्विड गॅसेस काही असू द्या, त्या पदार्थांचे मॉलिक्युल्स सातत्याने स्वतःच्या कायनेटिक एनर्जीने इकडे तिकडे जाण्यासाठी प्रयत्न करतात. त्याच्यामध्ये कायनेटिक एनर्जी आहे, त्यामध्ये ऊर्जा आहे. आणि त्याच्यामध्ये म्हणजे आपण असं म्हणतोच नेहमी की द मॉलिक्यूल अबाव दी ॲब्सोल्यूट 0 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर, म्हणजे -183 काय ते -273 डिग्री सेल्सिअस, त्याच्यावर पदार्थांच्या प्रत्येक ॲटममध्ये स्वतःची कायनेटिक एनर्जी असते. आणि ती का असते ॲटममध्ये? कारण ॲटमच्या न्यूक्लियस भोवती सातत्याने इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होत असतात आणि स्वतः इलेक्ट्रॉन स्पिन होत असतो आणि याच्यामुळे त्या ॲटममध्ये एक स्वतःची कायनेटिक एनर्जी निर्माण झाली आणि त्यामुळे तो मूव्ह करतो. मूव्हमेंट झाल्यामुळे तो धडकतो एकमेकांवर, कोलाईड होतो एकमेकांवर आणि कोलिजनमुळे पुन्हा ते दूर दूर मॉलिक्यूल निघून जातात. आणि म्हणून ॲक्च्युली डिफ्युजन इज अ मुवमेंट ऑफ मॉलिक्यूल और आयटम्स और आयन्स ऑफ द सबस्टन्स फ्रॉम कुठून? फ्रॉम द रिजन ऑफ देअर हायर कॉन्सन्ट्रेशन. त्या पदार्थाचं कॉन्सन्ट्रेशन जिथे जास्त आहे तिथून त्या पदार्थाचं कॉन्सन्ट्रेशन जिथं कमी आहे तिथपर्यंत. कुठपर्यंत होणारी प्रक्रिया? अंटिल इक्विलिब्रियम. 3 गोष्टी महत्त्वाच्या लक्षात घ्या. ओके, द मुवमेंट ऑफ द मॉलिक्युल्स ऑफ द सबस्टन्स फ्रॉम द एरिया ऑफ हायर कॉन्सन्ट्रेशन टू एरिया ऑफ लोअर कॉन्सन्ट्रेशन अंटिल इक्विलिब्रियम इज कॉल्ड ॲज डिफ्युजन. अँड डिफ्युजन टेक्स प्लेस ड्यू टू ओन कायनेटिक एनर्जी ऑफ दॅट मॉलिक्यूल. ओके, आता खरं म्हणजे डिफ्युजन सगळ्या स्टेटमध्ये घडतं. उदाहरणार्थ सॉलिड टू गॅसेस, त्याला आपण सब्लिमेशन म्हणतो. कॅम्फर जर आपण उघडा ठेवला, कापूर उघडा ठेवला तर त्याचे मॉलिक्यूल हवेमध्ये निघून जातात कारण त्याचं प्रमाण तिथे जास्त आहे म्हणून. किंवा आपण कोपऱ्यामध्ये अत्तराची बाटली उघडी ठेवली तर अत्तराचे सगळे व्हेपराईज होतात आणि ते सगळे घरभर पसरतात आणि काही वेळाने ते अत्तर संपून गेलेलं असतं. म्हणजे लिक्विड असू द्या, गॅसेस असू द्या आणि सॉलिड असू द्या, सगळ्या पदार्थांचं डिफ्युजन घडतं. उदाहरणार्थ साखर आपण जर उधर टाकली तर ती हळूहळू विरघळते. साल्ट पाण्यामध्ये टाकलं तर ते विरघळतं. ते विरघळण्याची प्रक्रिया म्हणजे एक प्रकारची डिफ्युजनची प्रक्रिया आहे. ओके, पण तरीसुद्धा जे गॅसेस असतात ते मात्र लिक्विड आणि सॉलिडच्या मॉलिक्यूलच्या तुलनेमध्ये रॅपिडली डिफ्यूज होत असतात. आणि म्हणूनच जगामध्ये आपण कुठेही गेलो, कोणत्याही वेळेस गेलो तर आपण म्हणतो की ऑक्सिजनचं प्रमाण 20% आहे, कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण 0.03% आहे, नायट्रोजनचं प्रमाण 79% आहे. कारण जगामध्ये झपाट्याने वायूमधले फरक जरी पडत असले तरी त्यांचं प्रमाण सगळ्या ठिकाणी डिफ्युजन सारखं राखायचा प्रयत्न करत असतो. ओके, आता दुसरे काही उदाहरणं आपण इथे दिले आहे की इफ यू परफ्यूम
containing bottle open in a corner of room, gas molecule distributed immediately throughout the room. किंवा if you have a solute like a sugar किंवा salt and that you place in water, तुम्हाला काय दिसेल की आपण विरघळ चमच्याने त्याला फिरवलं जरी नाही तरी आपोआप त्यातले मॉलिक्यूल समान पद्धतीने त्या दुधामध्ये किंवा पाण्यामध्ये विखुरले जातात, डिफ्यूज होतात आणि त्याच्यामुळे ते पदार्थ गोड होतात किंवा अशा पद्धतीने. आता अजून काही कॅरेक्टर्स आपण डिफ्युजनच्या बाबतीमध्ये बघायचे आहेत आणि त्याची सिग्निफिकन्स पण बघायचे आहेत. काय आहे? द डिफ्युजन पार्टिकल्स हॅव सर्टन प्रेशर कॉल्ड डिफ्युजन प्रेशर. ऑब्वियस आहे. समजा तुम्ही विचार करा की आपल्याकडे एक अशी सिस्टीम आहे, एक सिस्टीम आहे. त्या सिस्टीममध्ये मी त्याला सेपरेट केलं. इमॅजिन करा की आपल्याकडे एक सिस्टीम आहे, गॅसेस सिस्टीम, त्याला मी सेपरेट केलं आणि या सेपरेट केलेल्या सिस्टीममध्ये एका बाजूनी खूप जास्त मॉलिक्यूल आहेत आणि एका बाजूनी कमी आहेत. ठीक आहे, या बाजूनी खूप मॉलिक्यूल्स आहेत आणि या बाजूनी कमी मॉलिक्यूल्स आहेत असं इमॅजिन करा. एका गॅसचे, क्लोरीन गॅसचे. ठीक आहे. आता मधला हा जो पडदा आहे तो मी बाजूला काढल्याबरोबर काय होईल? हा पडदा मी बाजूला काढल्याबरोबर काय होईल? है ना, हा पडदा जो आहे मधला तो मी समजा बाजूला काढला, काय होईल? काय होईल? काय होईल? काय होईल? काय होईल? काय होईल? तर हे सरळ आहे की ज्या बाजूनी पदार्थाचे मॉलिक्यूल जास्त आहेत त्या ठिकाणी कायनेटिक एनर्जीमुळे त्यांचं कोलिजन जास्त होईल आणि ते धडाधड एकमेकांवर आपटतील आणि मग त्यांचं प्रमाण ज्या ठिकाणी जास्त आहे त्या प्रमाणापासून म्हणजे त्या भागापासून तर त्यांचं प्रमाण म्हणजे त्यांचं कॉन्सन्ट्रेशन जिथे आहे कमी त्या ठिकाणी ते जातील, म्हणजे इकडून इकडे जातील. कॉन्सन्ट्रेशन कुठं जास्त आहे या पदार्थाचं? इथे जास्त आहे. इथे मग इथून ते सगळे पदार्थ इकडे जातील आणि अशा पद्धतीने डिफ्युजन होईल. है ना, म्हणजे डिफ्युजन जे आहे आपल्याला ते समजून घ्यायचं आहे की ते डिफ्युजन प्रेशर क्रिएट करतात डिफ्युजन पार्टिकल्स आणि मग ज्या ठिकाणी डिफ्युजन प्रेशर जास्त आहे म्हणजे ज्या ठिकाणी त्या पदार्थाच्या मॉलिक्यूलचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे तिथून ते त्या ठिकाणी कमी आहे त्या ठिकाणी ते जात असतात. ओके, सो डिफ्युजन प्रेशर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द कॉन्सन्ट्रेशन ऑफ पार्टिकल ऑफ डिफ्युजिंग सबस्टन्स. ज्या ठिकाणी त्याचे पदार्थाचे मॉलिक्यूल जास्त आहे त्या ठिकाणी डिफ्युजिंग प्रेशर जास्त आहे. पुन्हा साईज ऑफ द पार्टिकल म्हणजे जर साईज खूप बारीक असेल आणि डिफ्युजन पार्टिकलची संख्या जास्त असेल तर रॅपिडली डिफ्युजन प्रेशर जास्त असेल. आणि टेम्परेचर ऑफ द मीडियम, येस, विथ द इन्क्रीज टेम्परेचर मित्रांनो डिफ्युजनचा सुद्धा रेट वाढतो. आता अशा या डिफ्युजनचा मित्रांनो काय सिग्निफिकन्स आहे ते फार महत्त्वाचं. काय महत्त्व आहे? डिफ्युजन हेल्प्स इन एक्सचेंज ऑफ गॅसेस पर्टिक्युलरली प्लांटच्या बाबतीत. मी तुम्हाला ॲनिमलचं उदाहरण सांगितलं की मुळात आपली रेस्पिरेशनची प्रक्रिया डिफ्युजनमुळेच घडते. त्यामुळे डिफ्युजन हेल्प इन एक्सचेंज ऑफ गॅसेस ड्युरिंग फोटोसिंथेसिस अँड रेस्पिरेशन. हे कळलं का तुम्हाला की फोटोसिंथेसिसमध्ये वनस्पतींना CO2 लागतो. प्लांट्स रिक्वायर कार्बन डायऑक्साईड ड्युरिंग द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस इन मॅन्युफॅक्चरिंग ऑफ द फूड अँड ॲट द सेम टाइम ऑक्सिजन इज रिलीज. This oxygen from internal atmosphere of the leaves given out or it goes out through stomata. It is naturally by the process of diffusion. त्याला काही वेगळ्या मेकॅनिझमची किंवा पंपची गरज नाही आहे, हे आपल्याला समजून घ्यायचं. सो डिफ्युजन हेल्प्स इन एक्सचेंज ऑफ गॅसेस ड्युरिंग फोटोसिंथेसिस. त्याप्रमाणे रेस्पिरेशनमध्ये उलटं होतं. रेस्पिरेशनमध्ये O2 मध्ये घेतला जातो. जेव्हा सेल्स रेस्पायर करतात वनस्पतींमध्ये तेव्हा त्या सेल्स मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन डिमांड करतात. मग तो ऑक्सिजन बाहेरून येतो कारण मध्ये कमी झालेला असतो, बाहेर जास्त असतो. आणि मग रेस्पिरेशनमध्ये तयार झालेला जो CO2 आहे ना तो CO2 बाहेर फेकला जातो रेस्पिरेशनच्या प्रक्रियेमध्ये. त्यामुळे एक्सचेंज ऑफ गॅसेस ही सुद्धा डिफ्युजनची प्रोसेस आहे. त्यानंतर जे मिनरल्स अपटेक केले जातात पाण्यामधनं सॉईलमधनं पाण्यामध्ये विरघळलेल्या फॉर्ममध्ये रूट्सच्या माध्यमातून तर ते सुद्धा एक प्रकारची डिफ्युजन प्रोसेस आहे. बाहेर मिनरल जास्त आहेत आतमध्ये कमी आहेत त्या पद्धतीने. त्यानंतर आपल्या वनस्पतींच्या पानांवर असणारे जे स्टोमॅट आहे ते ओपन किंवा क्लोज होतात दिवसा आणि रात्री आणि त्यामुळे ट्रान्सपिरेशनसारखी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया कंट्रोल केली जाते. त्यामुळे ओपनिंग आणि क्लोजिंग ऑफ स्टोमॅटा हे डिफ्युजनमुळे घडतं. आणि ट्रान्सपिरेशन म्हणजे काय तर वाढलेल्या तापमानामुळे वनस्पतींच्या शरीरातलं पाणी इव्हॅपरेट होतं, त्याचं वेपरमध्ये रूपांतर होतं आणि आतल्या बाजूनी वेपरचं प्रमाण जास्त आहे, कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे, बाहेर कमी आहे आणि म्हणून स्टोमॅटामधनं हे वेपर्स बाहेर पडतात. दॅट इज वी कॉल ट्रान्सपिरेशन. सो ट्रान्सपिरेशन इज ॲक्च्युअली इव्हॅपरेशन ऑफ वॉटर अँड डिफ्युजन ऑफ वॉटर वेपर्स थ्रू द स्टोमॅटा. आहे की नाही, असं सायंटिफिकली आपल्याला समजून घ्यावं लागतं. त्यानंतर आपण जर
अन्न जे तयार होतं आपल्या प्लांटच्या शरीरामध्ये फोटोसिंथेसिसमधनं, त्याला आपण फूड म्हणतो, ऑर्गॅनिक फूड. ते कुठल्या फॉर्ममध्ये असतं? ते असतं सुक्रोजच्या फॉर्ममध्ये, पाण्यामध्ये विरघळलेल्या फॉर्ममध्ये. ते ज्या ठिकाणी तयार झालं त्या पानामध्ये जास्त प्रमाण असतं, तिथून ते इतर ठिकाणी म्हणजे त्याच्या सिंकमध्ये ज्या ठिकाणी स्टोअर करायचं असेल, ज्या ठिकाणी ग्रोथ होत असेल, रूट्स असतील त्या सेल्सना किंवा स्टोरेज ऑर्गनला ते पाठवायचं असतं. ही प्रक्रियासुद्धा एक प्रकारची डिफ्युजन आहे. मिनरल्स जे आपल्या प्लांटच्या शरीरामध्ये ट्रान्सपोर्ट होत असतात ते सुद्धा डिफ्युजन आहे. आणि डिफ्युजन हेल्प्स इन द गॅसेस कंपोजिशन ऑफ द ॲटमॉस्फिअर. हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि या डिफ्युजनमुळेच हवेमध्ये जे गॅसेसचं प्रमाण आहे ते कायम व्यवस्थितपणे राखलं जातं. आलं लक्षात मित्रांनो? तेव्हा आपण या डिफ्युजनच्या संदर्भातल्या ह्या काही तुरळक एक्झाम्पल्स पाहिलेत. पण डिफ्युजन समजल्याशिवाय तुम्हाला हे समजणार नाही, त्यामुळे पण त्याला ऑस्मॉसिस समजणार नाही. आणि म्हणून मग माझी विनंती आपल्याला की आपण डिफ्युजन अतिशय चांगल्या पद्धतीने समजून घ्यायचं. या संदर्भातला मी व्हिडिओ एक तयार केला आहे. तो व्हिडिओ मी लगेच अपलोड करेल यूट्यूबवर, तो तुम्ही तिथे जाऊन पहा. उद्या आपण डिफ्युजननंतर ऑस्मॉसिस, इम्बिबिशन आणि प्लाझ्मोलिसिस या तिन्ही प्रक्रियांचा अभ्यास करू आणि आपला पहिला पार्ट, युनिटमधला पहिला पार्ट, पहिली ओळ संपू. ते आपल्याला नीट समजलं तर मग असेंट ऑफ सॅप तुम्हाला संपेल. पुढच्या आठवड्यामध्ये आरामशीर आपला असेंट ऑफ सॅप संपतो. त्याच्या संदर्भातले आपल्याला नोट्स तुम्हाला मिळतील. आणि यासह आज आपण इथे थांबूयात. तुमचे काही प्रश्न असतील तर ते प्रश्न तुम्ही आपल्या गुगल क्लासरूममध्ये जॉईन झाले असाल तर तिथे जाऊन टाईप करा, लिहा. तिथंच मी तुम्हाला याचं स्टडी मटेरियल देईल. नोट्स मी तयार करतो आहे तुमच्यासाठी, ते पण तुम्हाला देईल. ओके, तर त्यामुळे आज आपण इथे थांबूयात. आपल्या सगळ्यांचे जॉईन झाल्याबद्दल धन्यवाद. मोठ्या संख्येने म्हणजे जवळपास 32 मुलं आज आपल्या या क्लासला जॉईन झाले आहेत. काल 25 होते, आज 32 झाले. उद्या मला निश्चितपणे विश्वास आहे, खात्री आहे की तुम्ही 40च्या संख्येने याल. तोपर्यंत तुमच्या मनापासून धन्यवाद मी व्यक्त करतो आणि इथे थांबतो.